नमस्कार, आपण पाहताय भारत न्यूज आवाज जनतेच्या मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आज आपण धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये चोराखळी शिवारामध्ये आलेलो आहोत। आजची आपण बातमी दाखवत आहोत थेट शेतकऱ्याच्या बांधावरून। आज आपण पाहतोय पाठीमागं की सोयाबीन काढलेला आहे व पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे। तर आपण शेतकऱ्यासोबत थेट जा। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। विष्णू भीमराव मैंदाड, व राहणार चोराखळी। बरं, तुमच्या काय समस्या आहेत साहेब? 24 तारखेला 32 माणसं नागनाथ माळी त्यांची टीम या ठिकाणी कामाला आणली। स्वतः तर एवढं काम करणं शक्य नाही, पावसाचे दिवस असतात म्हणून आम्ही घरच्या घरीच करणारी माणसं, परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत, काम केल्याशिवाय बाहेरून जमत नाही म्हणून मी माणसं लावली आणि ती 32 माणसाची टीम या ठिकाणी कार्यरत होती। काम झालं। आता हा जो भाग आहे ते गट नंबर 673 मी सध्या उभा आहे आणि हे सगळं 11:15च्या दरम्यान हे सगळं काढून झालं। सगळंच्या सगळं काढून पडलं, कारण का त्याला ओलावा जास्त असल्यामुळं वावराला अगोदर माती आलेली होती, मातीचे मोठे मोठे डेपसे आलेले होते आणि त्या माती आल्यामुळं थोडंसं त्याला हवा लागणं, ती माती सुटी झाली पाहिजे, डेपोला लावावं तर ती उगवण अशी अवस्था। आणि काढून आता माझं झालंय आणि ती गोळा होणार। आता दुपारी 12:15-1च्या दरम्यान जर पाऊस आला तर शेतकऱ्यांना अचानक आलेल्या पावसाला कशा पद्धतीने सामोरे जाऊ साहेब, अशी आमची अवस्था झाली। हे जर आता हे 3 दिवस 12:15ला पाऊस आला, 24 तारखेला, परत 25 तारखेला आणखीन थोडं वरलं सुकलं तर बाबा आपण बाहेर काढता येईल, थोडा तरी त्याला ओलावा कमी होऊ द्यावा म्हणून मी त्याची वाट पाहिली, चिखलात काढून घेता येईल अशी अवस्था मी तयारी ठेवली। परंतु काल परत अनेक पाऊस चालू झाला, या ठिकाणी पाऊस झाला आणि 24 तारखेला तर 6 ते 9:21 पर्यंत पाऊस चालू राहिला। इतका मोठा पाऊस पडला। त्या दिवशी अवस्था ती, कालची अवस्था, काल रात्री अनेक पाऊस झाला आणि आज तरी इथं माणसं मी आणि घेऊन आलो आहे आणि आता कुठेतरी गोळा करावं वाटलं तर मोठाच्या मोठा पाऊस पडला साहेब। आणि आता सगळ्या शेंगाला कर आलेला आहेत। आम्ही जर आता जर ह्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब, प्रत्यक्षात या ठिकाणी जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांनी यांनी स्वतः, आम्ही काय सांगतो ही सत्य परिस्थिती काय आहे का? आज रोजी कोणी म्हणजे तुम्ही क्लेम केलाय का? मागं मी क्लेम केलेला होता, त्यावेळेस बी असंच अतिवृष्टी झाली, मोठं नुकसान, ते बी त्याच्यातून कसं तरी वाचलं पीक। आणि आता काहीतरी हातातोंडाला आलेला घास। बरं, खर्च चुकला का? आम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च चुकला नाही। पेरणीपासून, नांगरणीपासून, पेरणीपासून आजपर्यंत काढून आता कुठेतरी माझ्या पोटाला जाणारा घास या ठिकाणी आमच्या हातून या निसर्गानं काढून घेतलेला आहे। या ठिकाणी सरकार मायबापानं जर आम्हाला हात दिला नाही तर आमची अवस्था, आत्महत्या का लोक करतात ह्याचं जिवंत उदाहरण आज मला वाटतंय की माझीवर वेळ आलेली। नक्कीच आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही। एकतर साहेब ही शिंगल पिकाची जमीन आहे, गट नंबर 673 मध्ये हलकी जमीन असल्यामुळं एक पीक येतं रब्बीचं, कुठंतरी बाटूक साटूक होतं आणि मग ह्याच्यावर आमचं उदरनिर्वाहाचं साधन सगळं या ठिकाणी हरवलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष या जिल्ह्याचे असणारे कलेक्टर किंवा असणारे तालुक्याचे तहसीलदार निवळ विमा कंपनीवर थांबून चालणार नाही। विमा कंपनी किती देणार हो सरसकट सगळ्याबरोबर आम्हाला थोडंफार देणार, पण अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला विशेष असं काहीतरी आर्थिक मदत केली तर आम्ही कुठेतरी जगू, नाही तर आमचं काही खरं नाही अशी अवस्था झालेली आहे। मागील 1च वर्ष मला भेटलेलं आहे, त्याच्या आदल्या वर्षी गोगलगाईचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाला, दुबार पेरणी करावी लागली आणि त्याच्यामध्ये मला कुठं हातातोंडाला आलेला घास येईल म्हणलं तरी या वर्षीचा बी गेलेला आहे। एवढीच मला सर पत्रकार बांधवांना माझा ही आवाज ह्या तालुक्यापर्यंत, या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यापर्यंत अशापर्यंत पोचावं एवढी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि माझं ही उगवून झालेलं तुम्हाला धावतो येतो खरं या ठिकाणी यावं काही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे बघा, खरोखर म्हणजे शेतकऱ्याची एकदम हो का कर आलेले आहेत बघा, आपण पाहतोय। हे बघा, कर ह्याला दिसायला लागलेत। शेतकरीची व्यथा आपण दाखवत आहोत, थेट बांधावरून बातमी दाखवत आहोत। हे बघा, खरोखर तात्काळ शासनाने याच्याकडे दखल देऊन तात्काळ
पंचनामे करून स्पॉट पंचनामे करून हो का, हे बघा तर आणि या बाजूला साहेब माझं फक्त 14 गुंठ रान आहे. रोडच्या पडेला 8 तुकडी आहे ती माझी. 4.5 एकर रान काढून पडलेलं आहे. मला कुठं निसर्गानं 1 तासाचा 1.25 तासाचा वेळ दिला असता तर 14 तडपं 15 तडपं आणली होती आणि 1 तासात 1.25 तासामध्ये माझ्या हातातोंडाला आलेला घास या ठिकाणी माझा निसर्गानं काढून घेतलेला आहे साहेब. अशी माझी अवस्था झाली. या ठिकाणी सर्व जिल्हा स्तरापर्यंत तालुका स्तरापर्यंत माझी हाक जावी एवढीच मला आज तुमच्या पत्रकार बांधवांना मी विनंती करतो आणि पुढील कार्य तुम्ही करावं असं मला वाटतं. मी कुठपर्यंत पोचू शकणार बघा, दाखवा सगळीकडे व्हिडिओ दाखवा. सगळं पाणी म्हणजे पाऊस भरपूर अतिवृष्टी झाल्यामुळे हे बघा तात्काळ स्पॉट पंचनामे करून शासनाने मदत करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे व याची दखल द्यावी शासनाने.